नमस्कार. प्रत्येक कुटुंबात वयोवृद्ध मंडळी आहेत आणि घरातल्या मंडळींना त्यांची काळजीसुद्धा मनःपूर्वक घ्यायची असते. असं जरी असलं तरी त्यांच्या आरोग्याच्या समस्या, घरातून काम करण्यासाठी 8 ते 10 तास घराबाहेर राहणारी तरुण मंडळी, या सगळ्यांचा एकंदरच एक प्रश्न असतो की त्यांची काळजी कशी घेतली जावी. एकतर त्यांना आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवायचं नसतं आणि घरी ठेवणंही शक्य नसतं. कुठला तरी मध्यम मार्ग डे केअर सेंटरसारखा अत्यावश्यक असतो. अनुराधाताई करकरे पुण्यातल्या आहेत. त्यांनी हा सुरू केला. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन. नवराष्ट्र नवदुर्गा या आमच्या नवरात्रीसाठीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. अनुराधाताई, तुमचं स्वागत आहे. खूप ज्याला अगदी नाविन्यपूर्ण अशी कल्पना ही म्हणता येईल, कारण सगळ्यांच्याच घरातली ही समस्या आहे. स्त्री आणि पुरुष बहुतांश वेळा कामाला दोघंही जातात आणि मग अशा वेळी वृद्ध आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणं हे पण त्यांना पटत नाही फारसं. तर तुम्हाला ही कल्पना कशी सुचली की डे केअर सेंटर सिनियर सिटीजनसाठी, वृद्धांसाठी सुरू करावं? एकतर मी जेव्हा फॉरेनला गेले होते काही कामानिमित्त, तेव्हा मी तिथे डे केअर सेंटर्स पाहिली होती. तेव्हाच माझ्या डोक्यात, म्हणजे ही 2011-12ची गोष्ट आहे, तेव्हाच मला असं डोक्यात आलं होतं की वृद्धाश्रम आणि घर याच्यामध्ये काहीतरी हवं आहे. आणि ती एक स्टेप वगळून जर का घर टू वृद्धाश्रम डायरेक्ट जर का लोक जायला लागली तर ते समाजाच्या हिताचं पण नाही. आणि प्रत्येक वेळी वृद्धांना असं वाटत राहतं की मला वृद्धाश्रमात टाकलं आहे, आणि आमच्याकडे जेव्हा डे केअरला लोक येतात तेव्हा म्हणतात आम्ही डे केअरला चाललो आहे. तर हा जो फरक आहे तो मला खूप भावतो इथे. आणि शेवटी त्यांना घर मिळतं, म्हणजे दे गेट बेस्ट फ्रॉम द बोथ द वर्ल्ड्स म्हणतो तसं त्यांना दोन्ही मिळतं. त्यांना घरही मिळतं आणि आमच्यासारखी संस्था काम करते तर तिथे त्यांची सगळीच सोय आम्ही बघतो. तर ही कल्पना, टाकलंय हा शब्द तुम्ही वापरला ना, तो असा काळजाला भेटणार आहे. कारण खरंच जे लोक वृद्धाश्रमात आहेत त्यांना जर आपण भेटलो तर त्यांच्यामध्ये ती नाकारलेपणाची भावना असते. पण त्यांना घरी ठेवणं हे पण अवघड असतं, पण कारण विसरायला लागतात, गॅस उघडा ठेवतात, घरात कोणीतरी येईल, सुरक्षेचा प्रश्न असतो. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा सुरू केलं तेव्हा तुम्हाला सुरू करताना पण अडचणी आल्या असतील, तर सुरुवात कशी झाली? आम्हाला एक जागा मिळाली. मी व्यसनमुक्ती केंद्र एक जवळजवळ 15 ते 20 वर्ष चालवलं आणि तिथे आमचा एक ॲडिक्ट, रिकवरिंग ॲडिक्ट, त्याच्या मावशीची ही जागा आहे. तर त्यांनी ती देऊ केली आणि तो बंगला खूपच चांगला आहे, भुसारी कॉलनीमध्ये आहे. आणि तो बघितला तेव्हा तिथे माझ्या उंचीचं गवत आलं होतं, कारण तो वापरातच बंगला नव्हता. पण मला कुठेतरी तो बंगला बघितल्यावर असं वाटलं की या बंगल्यामध्ये आपण हे नक्की चालू करू शकतो, कारण तो इतका स्पेशियस बंगला आहे तो. तर राहण्याची काही चांगली सोय नाही आहे तिथे. तर मला असं वाटतं हा संस्थेकरताच जणू काही बांधला आहे. तर आम्हाला तो बंगला मिळाला. आलूरकर म्हणून त्याचे मालक, त्यांनी आम्हाला तो आनंदाने देऊ केला, कारण ते नेपाळमध्ये राहतात. आणि आम्ही तिथे सुरुवात केली. म्हणजे ते क्लिनलीनेसपासून ते तिथला म्हणजे जसं एल्डरली फ्रेंडली करण्यासाठी म्हणून पण आम्ही बरेच कष्ट घेतले तिथे. आणि आता तो बंगला आम्ही वापरतो आहे गेले 8 वर्ष. तर हे तर म्हणजे फिजिकल आम्हाला झालेला त्रास. पण लोकांची मानसिकता अशी असते की त्यांना ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध असूनसुद्धा त्याचा लाभ घ्यावा असं नाही वाटत. म्हणजे ते सर्व लोकांनी मला सांगितलं की ही खूप छान कल्पना आहे, अशी असायला पाहिजे, आणि आता तर ती दिवसाची गरज झाली आहे. पण तरीसुद्धा प्रत्यक्षात येणारी माणसं फारच कमी होती. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की आम्ही पहिल्यांदा 3 लोकांपासून काम चालू केलं. आणि त्या 3 लोकांबरोबर पण आम्ही असं ठरवलं होतं की आपण वी वेअर कन्व्हिन्स्ड अबाउट द कन्सेप्ट. त्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की हे होणार आहे, कारण ही गरज आहे. मग आम्ही ते चालू केलं 3 लोकांपासून. पहिले वर्षभर साधारण 8-10 लोकं आली. मग दुसऱ्या वर्षापासून मात्र आमच्याकडे 14, 15, 20, करोनाच्या आधीपर्यंत जवळजवळ 32 लोकं आमच्याकडे यायला लागली. आणि हळू आता पुण्यामध्ये तरी मला असं वाटतं की बऱ्यापैकी लोकांनाही माहिती झालं आहे आणि खूप चौकशीसाठी लोक येतात, बघून जातात, त्यांना हे सगळं आवडतं. फक्त प्रश्न असा आहे की पोचवायचं कसं, कारण आमचा जो पिकअप आणि ड्रॉप आहे तो 5 किलोमीटरच्या अंतरात आहे. त्यामुळे तो एक कन्स्ट्रेंट नक्की आहे.
मग 5 किलोमीटरच्या बाहेर किंवा त्या परिघाबाहेरचे असतात तर त्यांना मुलं आणून सोडतात, अशी काही आहेत का मुळात? काही रिक्षा लावल्यात, जसं लहान मुलांना शाळेची रिक्षा असते तशा काही रिक्षा आहेत. काही लोक ओला करून देतात घरनं, काही मुलं जाता सोडून जातात, असंही होतं. पण तो तो एक जरा अवघड आहे. कारण काय होतं, मग मुलांना वेळ नसेल तर मग आजी आजोबा येऊ नाही शकत, मग त्याला कोणीतरी आणून सोडावं लागतं. तो एक मोठा. आणि तुम्हाला ना या काळामध्ये असं लक्षात आलं असेल की यांच्या विशेष गरजा काय आहेत? कारण जे वयोवृद्ध नागरिक आहेत त्यांच्या काही खास गरजा असतात. त्या दृष्टीने तुम्हाला बरेच बदल त्या सेंटरला, केंद्राला आपल्या करायला लागले, तर ते कुठले होते? हो, फिजिकल लेवलला तर त्यांच्या गरजा म्हणजे जसं पडणं हा जो एक मेन प्रॉब्लेम असतो त्यांचा, तर त्याच्यासाठी सगळीकडे रॉड्स बसवून घेणं, त्यांच्या लेवलला कमोडची सीट येईल असं बघणं, त्यांच्या कॉर्ड्स अशा ठेवणं की फार खालती जाऊन नको बसायला, उठायला त्रास होतो, या सगळ्या तर आम्ही केलंच तिथे. जेवणाच्या बाबतीत पण आम्ही बऱ्यापैकी आम्ही व्हेजिटेरियन फूड त्यांना देतो आणि त्यांना सोसवेल, मानवेल, पचेल असंच ते फूड असतं. आणि या सगळ्या सुधारणा फिजिकल लेवलला केल्या. पण तुम्ही जो प्रश्न मला विचारताय की त्यांच्या गरजा कुठल्या, तर त्यांच्या मला बेसिकली वाटलेल्या 2 गरजा म्हणजे एक भावनिक गरज असते त्यांची बोलण्याची. कारण त्यांच्या घरात वेळ नाही आहे लोकांना, म्हणजे त्यांना बोलायची इच्छा नाही आहे का काय हे माहिती नाही मला, पण वेळ नाही आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि एक गोष्ट दुसरी पण ज्येष्ठांच्या बाबतीत असं होतं की ते बरीच लांबड लावत बोलतात. हो, ते आहे. हां, त्यामुळे त्याची रिपिटेशन पण खूप होते. आणि मग ती रिपिटेशन झाल्यामुळे काय होतं, ते घरातले लोक म्हणतात पटकन सांगा ना, म्हणजे आम्हाला कारण जायचं आहे, पुढचं काम आहे. तर ती गरज आम्ही इथे भागवतो. दुसरी गोष्ट म्हणजे पार्टनर गेला असेल तर एकटेपणा कसा काढायचा, मग त्या एकटेपणावर मात कशी करायची, ह्याची पण एक गरज आहे की तो एकटेपणा जाण्यासाठी आमचं सेंटर तर बेस्ट आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आम्ही तिथे घेत असतो. तिसरी गरज जी मला वाटते की त्यांची जी गरज आहे, त्यांच्या बायकोनी किंवा त्यांच्या आईनी जे खायला पदार्थ त्यांना दिलेले असतात तर ते त्यांना कुठेतरी मिसिंग असतं ते. आणि आजकालच्या पिढीला ते सगळं काय सागरसंगीत करणं फारसं जमत नाही. त्यामुळे म्हणजे उदाहरणार्थ थालपीठ, मेतकूट भात अशा ज्या गोष्टी असतात आपल्या, त्यामुळे आम्ही आवर्जून तिथे करतो. आणि त्यांच्या फरमाईशी पण असतात. मग त्या केंद्रामध्ये मी बघितलं खेळतात ते, काय काय गप्पा टप्पा, लायब्ररी आहे आणि जेवणाचं जे मुख्य आहे ना की ते पण तुम्ही खूप काळजी घेतात त्यांना. तेवढी एक फॅकल्टीच ऑन असते खरं तर की काहीतरी छान खायला मिळावं असं, आणि आम्ही ते अगदी भागवतो त्यांचं. मग आता सध्या विचार केला तर किती लोक आहेत आणि तुम्ही कसं ओव्हर द टाइम कसं इव्हॉल्व्ह झाल्या की वेगळं वेगळं काय काय केलं हो, पाहिजे? आत्ता आमच्याकडे साधारण 22 ते 25 लोक आहेत. एक दुर्दैव ही घटना म्हणजे कोविडच्या काळामध्ये आमचे 9 आजी आजोबा गेले. अरे बा. त्यामुळे आम्हालाही तो खूपच शॉकिंग आणि वाईट वाटत होतं. पण आता आमच्याकडे 22 ते 25 एनरोलमेंट आहे. साधारणतः सेंटरवरती 18 ते 20 लोक सातत्याने असतात. आणि तुम्ही जे इव्हॉल्व आम्ही पण झालो आहे खरं तर. आणि म्हणजे आमच्यातला पेशन्स वाढला आहे आणि आम्हाला त्यांच्याशी बोलण्याच्या नॅक्स कळायला लागल्या आहेत. ते स्किल आमचं पण डेव्हलप झालं आहे. आणि दुसरी सगळ्यात गोष्ट म्हणजे आता आमच्याकडे जवळजवळ 101 ॲक्टिव्हिटीजची एक डिक्शनरी तयार झाली आहे. तसंच शब्दकोडं आणि शब्दखेळ आणि एखादा काय मराठी रिलेटेड पेपर असं पण आम्ही जेव्हा बघतो तेव्हा त्याचीही संख्या जवळजवळ 70-80च्या घरात आम्ही केलेली आहे. आणि आम्हाला असं वाटतं त्याची पुस्तकं आता पब्लिश करावीत की जेणेकरून जी कोणी लोक हे डे केअर सेंटर किंवा इव्हन ज्येष्ठ नागरिक संघात किंवा वृद्धाश्रमात सुद्धा त्याचा उपयोग इतर ज्येष्ठांसाठी पण होऊ शकेल. तर आम्हाला खूपच बदलवलं आहे. काउन्सिलिंगचा पार्ट आम्हाला सुरुवातीला जितका करावा लागायचा तितका तो कमी कमी होत गेला आहे. कारण आता ते छान ॲडजस्ट झाले आहेत आणि बरेच वर्षापासून आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे आता सुरुवातीला आम्हाला सासू सून या मुलांना बोलवून घ्या, मग त्यांच्याशी बोला, असं पण बरंच करावं लागायचं. पण आता ते फार कमी झालं आहे. त्यामुळे काउन्सिलिंगचा पार्ट कमी झाला आहे. पण मैत्रीचा पण ग्रुप तयार झाला असेल चांगला त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. आणि आता ते सगळेजण काय म्हणतो मोबाईल सॅव्ही आहेत. ते बरेचदा त्यांचे टॅब वगैरे काढून बसतात. पण सेंटरमध्ये नाही, ते टी व्हीसुद्धा बघत नाहीत सेंटरमध्ये. आमच्याकडे मोठा स्क्रीन आहे, त्यामुळे आम्ही त्यांना सिनेमे दाखवतो की त्या सिनेमाची पण एक भूक असते असं मला वाटतं की
मोठ्या स्क्रीनवर आपल्याला काहीतरी बघायला मिळणं आणि थिएटरमध्ये जाणं सध्या खूप अवघड झालं आहे. बरोबर. त्यामुळे तसे आम्ही आठवड्यातनं एखादा सिनेमा त्यांना दाखवतो, शॉर्ट फिल्म्स दाखवतो, त्याच्यावरती चर्चा घेतो आणि त्यांची भाषा पण आता खूप समृद्ध झाली आहे. अदरवाईज डिमेन्शियाची सुरुवात असताना जेव्हा आमच्याकडे लोक येतात तेव्हा त्यांची वोकॅब्लरी कमी झालेली असते. त्यामुळे बोलताना शब्दाची रचना करणं, ती वाक्य पूर्ण व्यवस्थित मांडता येणं हा त्यांना प्रॉब्लेम असतो. पण आता ते सुसूत्रपणे बोलू शकतात, जे आमचे जुने आहेत. नवीन जे येतात त्यांना थोडासा कठीण जातं, पण ह्या लोकांच्याबरोबर ते छान जेल होतात मग. पण त्यामुळे भाषा रिलेटेड पण ते समृद्ध व्हायला लागलेत आणि आम्ही मोठी मोठी पुस्तकं जी वृद्धांना हातात धरून वाचता येत नाहीत ती आम्ही त्यांना वाचून दाखवतो. उदाहरणार्थ मृत्युंजय असेल, छावा असेल, अशी ययातीसारख्या कादंबऱ्या असतील, अशा आम्ही त्यांना वाचून नॉस्टॅल्जिया आहे. म्हणजे नॉस्टॅल्जिया आपण सगळे ते वाचत मोठे झालेलो असतो. त्यामुळे त्याच्याशी रिलेट करणारा एक मराठी माणूस आहेच. आणखी एक तुम्हाला गंमत म्हणून सांगते की आपल्या ज्या शाळेत कविता आपण म्हणायचो ना, त्या सगळ्या कविता जवळजवळ 15 कविता आम्ही त्यांच्याकडनं म्हणून घेतो. अच्छा. हां, आणि त्यांना पण मजा येते. आम्ही इयत्ता 4थीत ही कविता शिकलो आहे, आम्ही 10वीत ही कविता शिकलो आहे, असं त्यांचं हे होतं. त्यामुळे कविता म्हणणं, पाढे म्हणण्यानी एकतर त्यांची विस्मरण कमी व्हायला मदत होते. तर अशा सगळ्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आम्ही जरूर करून घेतो त्यांच्याकडनं. प्रत्येक व्यक्तीला म्हणजे जसजसं वय वाढत जातं तसं एकटेपणाची जाणीव खूप व्हायला लागते आणि अशा वेळी घराबाहेरचं पण घर असं काहीतरी नक्की हवं असतं. रेनबो खूप छान नाव आहे, म्हणजे अगदी समर्पक नाव आहे की ज्याच्यामध्ये इंद्रधनुष्याचे सगळे रंग पाहायला मिळतात. म्हणजे मी तर म्हणेन की प्रत्येक काम करणाऱ्या मुलांनी एकदा ह्या सेंटरला नक्की भेट द्यावी आपल्या आईवडिलांसाठी. आणि त्यांची जी संवादाची गरज आहे, संवादाची भूक आहे, ती पण इथे भागते. आणि खूप मोठं काम आहे हे अनुराधाताईंचं. असं वेगळं काही ना काहीतरी करणाऱ्या नवदुर्गांची नवरात्रामध्ये आम्ही तुमची भेट घडवणार आहोत. तुम्ही आमच्या या मालिकेमध्ये जरूर सहभागी राहा. ही मालिका आवर्जून बघा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्याही कळवा, कारण यामधून अनेक सूचना आमच्याकडे येतील ज्या काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अशा महिला आहेत त्यांच्यापर्यंत पोचतील आणि समाजाची कुठली तरी गरज त्या भागवण्यासाठी प्रयत्न कोणी ना कोणीतरी नक्की करू शकेल. तर नवराष्ट्राची ही मालिका तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. नवरात्रीचे 9 दिवस नक्की या आउटस्टँडिंग वेगळं काम करणाऱ्या महिलांना तुम्ही भेटा. प्रतिभा चंद्रन, नवराष्ट्र, पुणे.